मी बुलढाणा येथे पाळणागर हॉस्टेलला राहते। माझ्या वॉर्डनने माझ्यावर मारहाण केली, माझे पैसे सुद्धा काढून घेतले माझ्या बॅग मधले आणि माझं डिपॉझिट मी वापस मागितलं म्हणून त्यांनी माझ्यावर मारहाण केली। किती दिवसापासून तुम्ही तिथे राहता? सर मी पहिले राहायच्या आधी कंटिन्यू कॉलेज सुरू होतं, तर आता रिटर्न 10 दिवसासाठी आले, पेपर होते माझे, तर आता 10 दिवसासाठी मी वेगळं डिपॉझिट दिलं होतं त्यांना, तरी सुद्धा त्यांनी ते रिटर्न नाही केले मला। मी डिपॉझिट मागायला गेली म्हणून त्यांनी मला मारहाण केली। माझ्या वार्डामध्ये द्वारकाबाई चौरे हॉस्टेल आहे। त्या हॉस्टेलमध्ये बऱ्याच शिक्षणासाठी मुली येतात, तिथं शिक्षण घेतात आणि शिक्षण घेताना या हॉस्टेलमध्ये राहण्याची सुविधा असल्यामुळे ते व्यवस्थित राहतात तिथं। पण ही जी तिथं वार्डन आलेली आहे, त्या वार्डनला या मुली इतकी मारहाण केली। आमच्या देखत आम्ही 100-125 लोक होते तिथं, ते लोक पूर्ण तोडफोड करणार होते तिथं। मी थांबवलं आणि आज काही झालं असतं, त्या मुलीचं काही बरं वाईट झालं असतं, कोण जबाबदार असतं? या हॉस्टेलवर देखरेख झाली पाहिजे, थोडं जर लक्ष ठेवलं पाहिजे। ते कोण अध्यक्ष मंडळी होतं, पण त्याच्यावर लक्ष ठेवत नाही। मागं बी एक प्रकार घडला, एक मुलगी तिथं अक्षरशः फाशी घेत होती, तर ते फाशी घेता मीच तिथं वाचवलं, त्या प्रकारे तेव्हा मी वाचवलं तिला। आज बी तेच प्रकार घडता वाचला तो, नाही तर तो आज प्रकार वाढला असता कमीत कमी। आणि या गोष्टी त्या मुलीला इथं पोलीस स्टेशनला आली, आम्ही सर्व धावत आलो तिच्या पाठीमागे आणि सर्व मंडळी तिला सहकार्य केलं, बरं झालं कमी। आज काहीतरी झालं असतं माझं म्हणणं आहे। वार्डन म्हणून कार्यरत, वार्डन म्हणून ती काही अकोल्याचीच सिस्टर आहे वाटतं, आणि चौरे साहेब आणि राऊत साहेबाचं ते हे आणि घटना म्हटलं ती मुलगी आता माझ्या जवळची मुलगी होती ती, त्याच्यामुळं आता मुली मारझोड, रस्त्यावर मारझोड केली तिने काडीनं। आता आम्ही त्या एक बहिणी नात्यानं आम्ही तिने सहकार्य केलं। बुलढाणा शहरात पाळणागर भागात द्वारकाबाई चौरे हॉस्टेल इथे एका 24 वर्षीय तरुणीला काही कारणास्तव तिथल्या वॉर्डनबाईने मारहाण केली। पोलिसांनी वेळीच जाऊन तिची तिथून सुटका केली व तिला मेडिकलला पाठवले। मेडिकलवरून आल्यानंतर तिच्या तक्रारीवरून आपण गुन्हा दाखल करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत।